नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काय मग हेरिडिटी, इव्हॉल्युशन, एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन समजले ना? एक्झरसाइज देखील सोडवला असेलच तुम्ही. आपण बघितलं की एका युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून ही सगळी बायोडायव्हर्सिटी तयार झालेली आपल्याला दिसते. पण ह्या बायोडायव्हर्सिटी तयार होत असताना कोणते कॅरेक्टर एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे गेले, त्यांच्यात काय चेंजेस होत गेले, कोणते कॅरेक्टर्स डिजनरेट झाले, त्यामुळे कोणते ॲनिमल्स अर्थवरून डिसॅपियर झाले, अशा अनेक शंका आपल्या मनात असतील आणि त्यांचं समाधान करण्यासाठी आपल्याला पुढचा पाठ बघायचा आहे. ते म्हणजे काही सायंटिस्टनी काही ज्या थेरीज मांडलेल्या आहेत त्या थेरीज आपल्याला अभ्यासायच्या आहेत. चला तर मग. पहिली थेरी आहे चार्ल्स रॉबर्ट डार्विन. डार्विन यांच्या थेरीचं नाव आहे थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, द सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. त्यांनी सांगितलं की जो एन्व्हायरमेंटमध्ये जो फिट राहील, जो स्वतःला ॲडॅप्ट करून घेईल, तो जिवंत राहू शकेल. सो इट इज नोन ॲज द सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आणि त्यांनी आपली ही थेअरी त्यांच्या ओरिजिन ऑफ स्पीसीज या बुकद्वारे पब्लिश केली. त्यांनी त्यांची थेअरी समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. याच्यामध्ये आपल्याला काही ग्रीन आणि ब्राउनिश ऑरेंज कलरचे काही बेटल्स दिसत आहेत. यांचे ही जी संख्या आहे, ही संख्या आणि ती कशी बदलत जाते इव्हॉल्युशनमध्ये, हे डार्विनने समजावले आहे. त्याचं एक एक्झाम्पल आहे की बर्ड्स हे ग्रीन बेटल्स खातात. त्यांना ते पटकन दिसतात आणि ते खातात आणि त्यामुळे नेक्स्ट जनरेशनमध्ये आपल्याला ग्रीन बेटल जे आहे त्यांची संख्या थोडी कमी झालेली दिसते आणि हे जे ब्राऊन ऑरेंज कलरचे बेटल्स आहे त्यांची संख्या थोडीशी वाढलेली दिसते. त्याच्यानंतर आपल्याला थर्ड जनरेशनमध्ये असं दिसतंय की ते ग्रीन बेटल्स हे पूर्णपणे डिसॅपियर झालेले आहेत आणि ते पुढचं जनरेशन जे आहे ते सगळं ब्राऊन किंवा ऑरेंज बेटल्स आहे. याचा अर्थ की जे आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये जे फिट राहिले, त्यांच्या प्रेडेटरपासून जे वाचण्यासाठी ज्या कॅरेक्टर त्यांना उपयोगी पडले, तेच कॅरेक्टरमध्ये किंवा त्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये पुन्हा रिप्रोडक्शन होऊन त्यांची संख्या वाढत गेली आणि म्हणून त्यांनी त्यांच्या थेअरीला म्हटलेलं आहे द सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. ही थेअरी काय आहे? Theory of natural selection. It says that all living organisms reproduce prolifically, means plenty, but there is a competition with each other or struggle for survival. Organisms that show essential modifications for survival sustain while remaining perish. Survival of the fittest and elimination of misfit is the natural selection. Well adapted, sustaining organisms reproduce more such offspring and in turn produce new species having specific characters. आणि हीच थेअरी जिला आपण नॅचरल सिलेक्शन थेअरी डार्विनची असं हीच म्हणजे सगळीकडे जगमान्य झाली. हिला एक माइलस्टोन समजली जाते ही थेअरी.
तरी पण हिच्याबाबत काही ऑब्जेक्शन्स होते. ते ऑब्जेक्शन्स कोणते ते आपण बघूया. नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्यूशन. Darwin did not mention any explanation about useful or useless modifications. There is no explanation about slow changes and abrupt changes, means sudden changes. Irrespective of all these objections, Darwin's work on evolution has been a milestone. तरी पण डार्विनची थेरी हीच सध्या जगमान्य झालेली आहे आणि हिच्याच साह्याने बाकीचे जे इव्हॉल्युशन आहे त्याचा अभ्यास केला जातोय. त्यानंतर दुसरे एक सायंटिस्ट आहे, त्यांची इव्हॉल्युशन थेरी बघणार आहोत. ते आहेत लॅमार्क. त्यांच्या थेरीला लॅमार्किझम म्हणतात किंवा थेरी ऑफ inheritance of acquired characters or principle of use and disuse of organs. Lamarck proposed that each animal or plant undergo some changes in its lifespan and those changes are transferred to the next generation and such changes occur in the next सबसिक्वेंट जनरेशन्स टू. त्यांचं असं म्हणणं होतं की पूर्ण लाईफस्पॅनमध्ये एखादं लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे काही चेंजेस ॲडॅप्ट करतात, जे स्वतःमध्ये घेतात, तेच चेंजेस एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर होतात. यांचं अगदी सर्वपरिचित एक्झाम्पल म्हणजे जिराफ, की जिराफ उंच उंच झाडांची पानं खाण्यासाठी मान स्ट्रेच करत जाऊन जिराफांची अनेक जनरेशन मध्ये मान ही उंच झालेली आहे. स्ट्रेचिंग नेक बिकम्स प्रोग्रेसिव्हली लॉंगर. तर हे जे आहे अर्थातच हे काही 4 जनरेशन मध्ये झालेलं नाहीये, याच्यासाठी खूप जनरेशन होतात तेव्हा हे चेंजेस दिसून येतात. पण हे एक एक्झाम्पल आहेत. तर हे जे कॅरेक्टर आहे की यूज ऑफ नेक, हे कॅरेक्टर आहे, हे कॅरेक्टर एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर झाले. हे जे कॅरेक्टर आहे याला एक्वायर कॅरेक्टर असं म्हणतात. तर व्हॉट आर दीज एक्वायर कॅरेक्टर्स हे आपण बघूया. आता ॲज एक्झाम्पल इमू अँड ऑस्ट्रिच हे बर्ड जे आहेत, यांनी त्यांचे विंग्स जे आहेत त्यांचा यूज केलेला नाही आहे पूर्ण लाईफस्पॅनमुळे, आणि त्यामुळे त्यांचे विंग जे आहेत ते वीक झालेत आणि ह्या बर्ड्सला नीट उडता येत नाही. तर हे झालं डिसयूज ऑफ ऑर्गन्स. त्यामुळे त्यांचा विकनेस जो आहे तो एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्समिट झालेला आहे. The acquire character means every living organisms acquire certain characters through adaptation and modification. These characters are passed to the next generation. Duck and swan हे जे बर्ड्स आहेत यांचे लेग्स हे जास्त स्ट्रॉंग आहेत आणि त्यांनी त्यांच्या लेगचा उपयोग स्विमिंगसाठी केलेला आहे. द यूज ऑफ दीज एक्वायर्ड कॅरेक्टर, यूज ऑफ ऑर्गन्स, आणि हे जे लेग्स आहेत ते त्यांचे मग एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे असे स्ट्रॉंग लेग्स ट्रान्समिट झालेत आणि त्यामुळे ते त्यांच्या लेगच्या साह्याने स्विमिंग करू शकतात. त्याच्या उलट स्नेक बरोईंग हॅबिट, स्नेकची जी आहे त्या बरोईंग हॅबिटमुळे स्नेकचे लेग जे आहेत हे डिसॅपियर झाले, डिजनरेट झालेत. त्याच्यामुळे त्याच्या कितीतरी जनरेशन नंतर त्याच्यामध्ये लेग्स नाहीच आहेत. तर हे जे सगळे कॅरेक्टर्स आहेत त्यांना आपण एक्वायर्ड कॅरेक्टर्स असं म्हणतो आणि हे एक्वायर्ड कॅरेक्टर्स एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्समिट होतात
जर त्यांनी यूज केला असेल तर ते ट्रान्समिट होतात, डिसयूज केला असेल तर ते एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जाताना ते डिजनरेट होतात, असं लॅमार्कचं म्हणणं होतं. परंतु लॅमार्कच्या थेअरीला पण ऑब्जेक्शन्स होते. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज or their degeneration due to no use at all was widely accepted, but transfer of those characters from generation to generation was rejected. असे काही प्रूफ होते की काही याच्यामध्ये हे कॅरेक्टर ट्रान्सफर होताना दिसले पण काही याच्यात दिसले नाहीत, त्यामुळे लॅमार्क्स थेअरी वॉज डिस्प्रूव्ड. लॅमार्कच्या थेअरीला काही डार्विनच्या थेअरीप्रमाणे मान्यता मिळाली नाही. डार्विनची थेअरी हीच सर्वमान्य झाली. डार्विनच्या थेअरीच्या नुसारच फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज दॅट इज नोन ॲज स्पेसिएशन, की इव्हॉल्युशनचाच एक इफेक्ट म्हणजे वेगवेगळ्या स्पीसीज प्लांट आणि ॲनिमलच्या तयार होणं. ॲज एक्झाम्पल की समजा बर्ड आहेत, सीड इटिंग बर्ड आहेत, हे एक जनरेशन आहे. त्यांच्यामध्ये जॉग्राफिकल चेंजेस किंवा त्यांचे हॅबिटॅट किंवा त्यांचे प्रेडेटर्स यामुळे काही बर्ड्स हे इन्सेक्ट इटिंग झालेत किंवा काही वूड पिकर टाईप इन्सेक्ट इटिंग झालेत तर काही सीड इटिंग झालेत. तर हे जनरेशन आहे, बदललेलं जनरेशन. यांची स्वतःची एक वेगळी वेगळी अशी स्पीसीज तयार होते. अशा स्पीसीज तयार झालेल्या आहेत. स्पीसीज म्हणजे काय, तर स्पीसीज इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. म्हणजे यांच्यापासून पुन्हा यांची दुसरं जनरेशन तयार होणार, तिसरं जनरेशन तयार होणार, यांच्यापासून यांचे जनरेशन तयार होणार. तर अशा वेगवेगळ्या म्हणजे बर्ड्समध्येच अशा वेगवेगळ्या स्पीसीज तयार झालेल्या आहेत. ईच स्पीसीज ग्रोज इन स्पेसिफिक जॉग्राफिकल कंडिशन्स. अर्थातच याच्यासाठी जेनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज फ्रॉम अर्लियर वन्स. अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्पीसीज सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, प्लांट्स, ॲनिमल्स सगळ्यांमध्ये ह्या स्पीसीज तयार झालेल्या आहेत. अशाच एका स्पीसीजचं इव्हॉल्युशन आपल्याला बघायचं आहे. की आपण असं बघितलं की की ही जी आपण जी सगळी बायोडायव्हर्सिटी पाहतोय किंवा फॉर्म झालेली आहे ती एका सिंपल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून झालेली आहे इव्हॉल्युशनमुळे. तर ह्या इव्हॉल्युशनमध्येच आपण ह्युमन इव्हॉल्युशन कशा पद्धतीने झालं असेल याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. ह्युमन इव्हॉल्युशन. ह्युमन इव्हॉल्युशन is shown in this picture. Last dinosaurs disappeared approximately 7 crore years ago. At that time, monkey-like ape animals are said to be evolved from some ancestors who were more or less similar to modern lemur. Tail of these monkey-like animals of Africa is said to be disappeared about 4 crore years ago. They developed due to enlargement in brain. Their hands were also improved and thus ape-like animals were evolved. Meanwhile, these ape-like animals reached the South and North Asia and finally evolved into gibbons and orangutan. Remaining ape-like animals stayed in Africa and from them gorilla and chimpanzee evolved about 2.5 crore years ago. The other line
of evolution gave rise to human-like animals around 2 crore years ago. The climate became dry and this resulted into reduction of forest cover. This made apes to descend on the land and start terrestrial mode. Due to this, there were changes in the lumbar bones and vertical columns. The hands were also free for locomotion and thus they became more manipulative. Later, journey of this species started from around 2 crore years ago. The first record of human-like animal is Ramapithecus ape from East Africa. Ramapithecus from Africa to Australopithecus and from Australopithecus to Neanderthal and from Neanderthal man to Cro-Magnon are the important steps in human evolution. Neanderthal man was said to be the first wise man. The increasing growth of brain made man more intelligent and thinking animal. Later, more on biological evolution, there was a cultural evolution. What is this cultural evolution? We will see. About 10,000 years ago, wise men started to practice the agriculture. It started to rear the cattle herd and establish the cities. Cultural development took place. Art of writing was invented about 5,000 years ago and thus the history had been started. Modern sciences emerged about 400 years ago and industrial society was established about 200 years ago and now we have reached at this stage and searching the details of human ancestry. So interesting it is. तुम्हाला इंटरेस्ट वाटला असेल ना? आता हे सगळं आपल्याला जरी इंटरेस्टिंग असलं तरी आपल्याला लक्षात देखील ठेवायचं आहे आणि त्यामुळे आता तुम्ही काय करणार आहात तर रिवाइज ऑल द कन्सेप्ट्स थरली, रीड पेज नंबर 7 to 10, try to answer the remaining questions in the exercise and there is one project given in the textbook. Read the book पृथ्वीवर माणूस उपराज written by late Dr. Suresh Chandra Nadkarni and note your opinions on evolution. This is very small book about 50 pages. मराठीमधून हे पुस्तक आहे आणि या पुस्तकात एरिक वॉन डेनिकेन या झपाटलेल्या संशोधकाने लाख मैल भ्रमंती करून आणि 25 वर्ष प्रयत्न करून मानव निर्मितीचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे पण तो झाला नाही. त्यांच्या मते देव हे अंतराळातील प्रवासी आहेत. हजारो वर्षांनी प्रवास करून ते पृथ्वीवर आले आणि एक जीव निर्माण केला
आणि तो जीव म्हणजे माणूस. आणि तेव्हापासून हे अंतराळ प्रवासी एक चांगला माणूस घडवण्यासाठी धडपडत आहेत आणि दर 37 वर्षांनी ते पृथ्वीवर येतात आणि चांगल्यांना ठेवतात आणि निकृष्टांना नष्ट करतात. असं काहीशी ही या संशोधकांची कल्पना आणि या लेखकाने ती अतिशय रंजक पद्धतीने मांडली आहे. तुमचं काय इव्होल्यूशन बद्दल मत आहे ते तुम्ही प्रोजेक्टमध्ये लिहू शकता. तुम्ही हा प्रोजेक्ट मराठीमध्ये सुद्धा लिहू शकता. थँक्यू.